सरपंच बरं झालं भेटले. पगार महिना भरलाय ना, द्या ना पगार. अरे बाळू, मरणाचा ऍडव्हान्स घेतलाय तू, काय पगार मागत असतो रे तू? अहो आता घेतलाय ऍडव्हान्स, एवढ्या महिन्यात द्या आणि पुढच्या महिन्यात कापून घ्या. तू असं 12 महिन्यापासून म्हणतो कापून घ्या आणि कापून घ्या. त्याचं काय सरपंच, ती उशी गेलेली आहे मायाराला, तिच्यात त्या भाषेचं लग्न आहे. तेव्हा मग ती मला म्हणली सरपंचाकडून सगळा पगार घेऊन या, त्याला सांगा नंतर कापा. लग्नाचं काम आहे म्हणल्यावर मला आता नाही म्हणता येणार, पण असे पावसाळ्यात कसं काय लग्न? अहो सरपंच काय होतंय, एकदा लग्न जमलं का लोक लगेच उरकीत येत. अहो सांगता येत नाही का पोरगी पळून जाईन ती. आईला ते एक झालंय भाऊ, लग्नापर्यंत पोरीच ठिकाणात लय अवघड आहे सध्या. तेव्हा ती म्हणली पगार घेऊन या सरपंचाकडून, त्याला म्हणा पुढच्या महिन्यात. एक काम कर, हे 10,000 रुपये राहू दे, बाग ना 10,000. लय झाली, बाकीचा हिशोब नंतर करू. एवढा थोडा तयार घेणार आहे मी, यातले अर्धे परत खिशात ठेवणार आहे. पण लय दिवस नको थांबवा, नाही तर बेराती करीत. लग्न झालं का तिला म्हणा तू राह, मी आलो लगेच माग. चालतंय. कर राव प्रेम काहीतरी, मला त्या बसच लागले. ओ बाय ओ, काय रे? या इकडे बस 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 बस. काय म्हणता? काय नाही, जरा थोडस अडचणीत होतो राव. अडचणीत? हा ना. तुला अडचण येते का? येते म्हणजे आता बघा, आता राव काय सांगायचं, वर्षभरातून एकदा येतेच म्हणजे ती आहेच आमच्या पाचला पुजलेलंच आहे. काही ना काही संकट येतात, अडचणी आर्थिक असतात, चालूच आहे आमचं. अरे अडचणी सगळ्यालाच आहेत, तुम्हाला थोड्याच आहेत एकट्याला. हा बाळू भाऊ, पण यावेळेस जरा अडचण तुम्ही समजून घ्या, जरा लेच गुतड्यात आहे. गुतड्यात म्हणजे नेमकी अडचण काय तुझी ते सांग. हो, खर्च पाणी नाहीये, पण आता नेमकं काय झालं माहितीये बाळू भाऊ, पैसे असले ना माणूस लय उदा मादा करतो, तसाच प्रकार झाला. ते मित्र परिवार असल्यावर काय होतं, पैसे खिशात असले ना मोकार खर्च होतो. आता नेमकं पैसे होते तर मी ते कॉलेजची फी भरायची सोडून खर्च केले, त्याच्यामुळे आता ते कॉलेजची फी भरायची राहिली. आता मला ऐन टायमाला आता ती लास्ट तारीख आली, आता कॉलेजची फी भरायची. कमल्या माझ्याकडे आहेत बरं का, पण मला ते लग्नाच्या आयराला लागत येत, त्याच्यामुळे मी आज सरपंचाकडून घेतलं. पण उद्या त्याची लास्ट मुदत आहे, मी भरले ना तुम्हाला परवा दिवशी देतो ना लगेच. अरे पण मला परवाच लग्न आहे भाऊ. बाळू भाऊ ऐका ना राव, ज्यानं मी जामीन होतो वाटलं असतं. हा मी काय म्हणतो, लग्न परवा आहे ना, हा मी तुम्हाला उद्याच देईन ना राव. कॉलेजची फी भरली ना संध्याकाळपर्यंत मॅनेजमेंट होऊन जाईल, तुम्हाला लगेच देऊन टाकन. उद्या संध्याकाळी? रात्री संध्याकाळी ना आलं, रात्री तुमच्या घरी येऊन देतो बस. बरं त्यांना नाही दिलं तर मी देईन, काय टेन्शन घ्या आता बस. नाही नाही हो, तुम्ही टायमाला यायचे नाही, उगा काही लापडा झाला म्हणजे पुढे कोण. ऐका ना राव, मी काय सांगितलं तुम्हाला, त्यांना दिलं की मी देतो बस का. अरे तू देतो मान्य आहे, पण मला आयर घ्यायचा आहे बायकोच्या भाचीला. बाळू भाऊ, लग्न कार्य होतच राहते राव, पण आमचं शिक्षण महत्वाचं आहे राव. तू रडू नको तू रडायला लागला का मला रडायला येतं मग. आपल्या गावातून आम्ही तेवढं शिकू राव. गप गप तू, मी देतो. परवा दिवशी लग्न आहे, उद्या संध्याकाळी मला माझे पैसे पाहिजे. देतो राव, देतो नक्की 100% राव. काय सांगते असं रडत नको जाऊ राव, मग तू रडायला लागलं का मग माझ्या डोळ्याला पाणी येतं राव. 10 येतं नको मोजू, असंच पगार घेतलाय सरपंचाकडून, पण मग घोटाळा करू. नाही हो, 100% लग्नाचं काम आहे ते. नाही करतो मी, संध्याकाळी रात्री तुमच्याकडे येतो पहिले. हा ठीक आहे, संध्याकाळी येऊन मला पहिले पैसे दे. धन्यवाद. येऊ मग. चल पटकन लवकर. प्रेम आहे नाही कोणामुळं, पण या भाऊमुळे ना तलाठी भाऊसाहेब नक्की होईल राव. होशील ना होशील. सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है कि खो न जाए कहीं. सुहाना सफर और ये मौसम. ऐका ना. हा काय म्हणते? लय दिवसाचं बोलन म्हणते, पण माझ्या लक्षातच राहत. आणि एवढ्या वेळ काय रात्रंदिवस बोलती माझ्या संग, लय दिवसाचं बोलन म्हणते, एवढ्या वेळ काय करीत होती मग? अहो आता जरा ताटा घाटाला आले म्हणून बोलावं लागत आहे. असं आहे का? काही लय महत्वाचं काम दिसतंय. हा ना, आता तुम्ही एवढं चांगले लोक, आमदार खासदार यांच्यासोबत उठाता बसाता, चांगल्या ओळखीत तुमच्या. लग्नाच्या अगोदर पासून बसतोय, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुमच्या एवढं खास मित्र आहेत नाही का, प्रत्येक गावात तुमची एक वेगळी छाप आहे. मग मला काय वाटतं, म्हणजे माझं असं म्हणणं होतं की तुम्ही मग एवढ्या चांगल्या लोकात उठाता बसता, तर मग माझ्या भावाला एखादं स्थळ का नाही बघत? अहो माझे आई वडील लय चिंतेत असते. तुझ्या भावाला स्थळ ह्या वयात? आता त्याला म्हणा कशाला करतो, थोड्यासाठी करूच नको म्हणा. आता तो राहिला म्हणजे राहिलाच, त्याचा काही विचारच करू नका तुम्ही. दुसरं काम असेल तर बोल. एक मेवना म्हणून तुम्ही त्याची काळजी नाही करू शकत का जरा? अरे मेवना म्हणून त्याची काळजी?
अरे त्याला नीट चालता येईना, संध्याकाळी तो जिम खेळत येतोय. आणि असा कोणता बाप आहे की त्याला ती पोरगी देईन म्हणून लोक दगडाने हाणतेन, मला त्याची सोयरीक जमिल्यावर टेम्पो घेऊन येते हाणायला. आपण मधी पडत नसतो. एवढं पण काय वाईट नाही बरं का. खेंद्र्या बेंद्र्या पोराचे लग्न होते, माझा भाऊ तर त्यांच्यापेक्षा चांगलाच आहे. अरे तो जर सकाळी झोपेतून उठला आणि त्याच्या बायकोनी जर बघितलं त्राटे घेईन त्याला, केस जायला लागे, पंक्ती उठल्यात त्याच्या. आता त्याला म्हणा आता काहीच नाही, आपलं मस्तपैकी मंदिरात जायचं, हरे राम कृष्ण हरी करायचं आणि पडून राहायचं. तुम्हाला एवढं जर वाईट आता वाटतं? लग्नाचा त्याचा चान्स असला तर तो दुसऱ्या जन्मात, आता काय त्याचा चान्सच नाही. तुम्ही माझं ऐकून घेता का? तुम्हाला जर एवढंच वाईट दिसतो तर तुम्ही त्याच्याकडे बघूच नका ना. कवाच बघत नाही मी त्याच्याकडे, सासरवाडीला जात नाही त्याच्याकडे, बघत सुद्धा नाही, त्याचं माझं पटत सुद्धा नाही. आपल्याला त्याच्या सोयरीक बघायची नाही आणि काहीच नाही. म्हणजे तुम्ही त्यांचं मनावर नाही घेणार? अजिबात नाही. मान साऱ्या गावाच्या पंचायती करता, हा सगळ्या मेवण्यासाठी मनावर नाही घ्यायचं. अजिबात नाही. दुसरं काही काम असेल सांग, मी खूप चांगल्या कामाला चाललेलो आहे. आणि तुझ्या भावाला म्हणावं थोड्यासाठी आता आहे ना एखाद्या पोरीचा जीव घेऊ नको. आता लग्नाचा विषय आहे ना त्याचा काढू नका, त्याचा आता वेगळा विषय बघा हे लोकांचा. आता तुम्ही त्याच्याबद्दल चांगलं बोलू शकता का नाही? जर आता माझं तुझं ह्या विषयावर फार मोठं भांडण होईल. सकाळी खूप आता चांगला मोसम आहे, मला भांडायची इच्छा नाही, त्यामुळे मी आता जातो. तू आणि तुझा भाव. अहो ऐका ना, काय करावं या माणसाला? अरे बघ नाही इथं सोयाबीनला उंदर झाली तर त्याच्या आईला. तुमचे गोळ्या आणून ठेवायच्या गोळ्या. तेच करतो आता, जातो आणि गोळ्या आणतो. गंठन, हा. अरे मेकॅनिक काल कनी कामल्याला 10,000 रुपये दिले तर उसने. कमलेला हा बुडले. 10,000 पुढच्या 7 जन्म भेटत नाही तुम्हाला. बुडले? बुडले. अरे ते देतोय म्हटलं मला उद्या संध्याकाळी. अहो ते फक्त बोलत होता असा आणि वागवतो वेगळं. तुम्हाला मी फरसाण मागायला 50-100 मागवतो, तुम्ही ते देत नाही. लोकांना 10,000 देता. अरे पण लय केवलवानी केलं, त्याला लागत होते म्हणलं देईन चट माय नडग, त्याची भागन माई भागन. कधी देतो म्हणला? उद्या संध्याकाळी. उद्या लगेच दुपारपासून बोकांडे बसा त्याच्या, नाही तर मग पैसे हिया. हा हा बर बर, तू म्हणतो ना तसंच मी आता जातो आणि त्याच्या मागत लागतो. हा लागा. ते येताना उंदराच गोळ्या आणा ते. हे आणतो ना, आधी सरपंचाला भेटतो आणि मग गुंतराची गोळ्या आणतो. कमले काय हो? अय कमलेश, हे प्रेम आहे बाळ भाऊ. पैशाची व्यवस्था नाही झाली का? अरे एका दिवसात कुठून होईन? अय यार थांब ना. अरे मी पण जामीनदार येणार राव. तुम्हाला एक ठोका टाकीन, तुला 2 टाकीन. नाही नाही, अरे अडपटा, मला 1 टाकीन तुला 4 टाकीन. एक काम कर, तू त्या गल्लीत जा, मी या गल्लीत जातो. अरे बघतो पण अरे पळत आहे का मग कडे? अरे 2-5 हजार रुपये का व्हायना दे राव काहीतरी. अरे फोन पे. अय कमलेश, अय कमलेश, अय कमलेश, अय कमलेश, अय कमलेश. हो सरपंच. काय रे? अहो हिने काय कुठं करून ठेवलाय? काय आलं? ते तुमच्याकडून घेतलेला पगार मी कमल्याला दिला, मला म्हणलं उद्या देतो संध्याकाळी. मग काय नुसतं ते पळतोय, इकडं पळतोय तिकडं पळतोय, मग गाठ घ्या ना, काहीच व्हायना. अरे बाळा, कोण कुठं करायला सांगतं? काय सावकार बिवकार झाला काय तू गावातला? अहो ते लय केविलवाणी केलं, रडला, म्हणला मला फी भरायची. याला म्हणलं चला त्याचं काम होईन, मग मला संध्याकाळी दिलं, मा उद्या काम होईन. कायच मी देत नव्हतं तर म्हणला बायकून ते आयरन आमकन फलानं अशा लोकांना पैसे वाटीत बसला. काय भिडाला लोटलो सर, पण काय सांगायचं. काय बेडाला लोटला आणि काय गेले तुझे पैसे आता? गेलं मग मी आधीच सांगितलं होतं. कंटन तेच म्हणलं देणार नाही देऊ. कमलेने काय दिलंय? कोणाचं तवा तुझं देणार आहे त्यो. एक काम कर आता, तू जिथं दिस ना त्याला पैसे माग. आलं का लक्षात? गंठन जा मग. सांग मामी, मी चाललो खेळायला. ऐक जरा, मला एक बोलायचंय. तुझ्या मामाचं चरित्र ना मला काही ठीक दिसत नाही. मी तर पहिल्यापासून सांगत होतो तुम्हाला, तुम्ही ऐकतात का माझं? मला काय माहित, सगळ्या गावातले फिजान बल्ब उडायला लागलेत, मला तेच कळत नाही. हे चेअरमन आहेत का वायरमन आहेत? तुम्ही ऐकलं नाही आणि आता म्हणत मला. एक काम कर ना, तू त्यांच्यावर पाळत ठेवतो का? मामी, त्यांच्यावर ना आपल्याला वॉच ठेवावं लागेल. तेच ते पाळत म्हणजे वॉच, मला कळत आहे सगळं. तू त्यांच्यावर वॉच का काय ते ठेव आणि त्यांची सगळं डिटेल मला आणून दे. बरं मी ते करतो, पण आज संध्याकाळपर्यंत ना एक पातेलं भरून भजे आणि 4-5 पुरणपोळ्या करून ठेवा. पुरणपोळ्या आता ह्या टायमाला? मग बघा तुम्ही आणि ते मामा
मला नका सांगू तुमचं. बर बर बर, करते मी. पुरणपोळ्या करते, भजे करते, तू म्हणशील ते करते, पण त्यांच्या सगळ्या अपडेट मला कळल्या पाहिजे. संध्याकाळपर्यंत मग काम करा, मी तुमचं काम करतो. चालते. नवरा मुलगा कोण आहे? नवरा मुलगा तुमचा शेजारीच बसलेला नाही हा उमेदवार आहे का? बरं 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 उमेदवार मुलगा म्हणजे असं तालुक्यात तुम्हाला स्थळ सापडायचं नाही. बरं बरं हे असं वतनदार घराणे, हे 50-50 एकर ऊस, बरं हे नुसत्या संत्र्याच्या आणि मोसंबीच्या बागा, बरं वर्ग म्हणजे तेच बागा चेहऱ्यावर नुसतं लाख 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 करते. अहो तुम्हाला काय सांगायचं, इतकं धोरणी आणि सुसंस्कृत पोरग आहे. कसलं व्यसन नाही, गुटखा म्हणू नका, दारू जाशी दारू गुटखा तांबाखू बघितली सुद्धा नाही का? एवढं सोज्वळ मुलगा कुठं सापडायचं नाही. नशीब थोर तुमचं, अशी सोयरी काली तुम्हाला. बरं मला काय म्हणायचं, हा सांग. म्हणजे पुढचं पुरीचा काही फोटो बिटो काही आहे ना, फोटो आहे ना, दाखव. हे बघा फोटो. वा वा वा, आयला काय पोरगी, नक्षत्रवाणी आहे वा पोरगी. मला दाखवा ना. दाखवा त्या. हा हे बघा, हे मुलगी आहे. चेअरमन पोरगी तर एकदम हिरोईनच आहे. बघू बघू इकडे बघू, मला बघू. काय जोडा आहे राव, भारी जोड आहे एकदम. म्हणजे दोन्ही तोला मोलाचे, तुमचा मोबाईल तोला मोलाचे घराणे भेटले दोन्ही बी. आणि मग आता पुढचं कसं काय ते ठरवू आपण. लग्न थाटामाटात करायचं आपल्याला. थाटामाटात म्हणजे आता आमच्याकडून तर काय भरपूर, तुम्हीच कसं करणार ते सांगा. नाही आम्ही थाटामाटात करून देऊ बा. किती तोडे सोनं घालायचं हे सांगा. आता तुमच्याकडे हे पाहून आता थाटामाटातच होणार. एक आमची जास्त अपेक्षा नाही, पण एक 15-20 तोळे जरी पोराच्या अंगावर घातले 35 तोडे घालू. पण मुलीला चांगलं ठेवायला पाहिजे बा. फुलावानी पोरगी राहील तुमची, फुलावानी एकदम. काय व्यसन वगैरे तर नाही ना? व्यसन अजिबातच नाही. तुम्ही विचारच करू नका. मी सांगितलं ना, पोराने मावान दारू बघितलंच नाही तर शिवायचं तर लांबच राहील. हे झालं सगळं, पण पोराला काय नाद तर नाही ना? नाद पोरग आमचं पाणी सुद्धा धुवून पित आहे. तू भारी भेट रे गंठन. बघा तो कामल्या कसे पैसे देत नाही. आलो 1 मिनिट. बरं भाऊ भाऊ कशाला आरडा वाडा करू राहिले राव, जरा थोडं आवाजात बोला ना. आरडा वरडा पहिले पैसे दे 10,000 रुपये. अहो देतो ना राव भाऊ भाऊ. एक तर मला आहे ना स्थळ बघायला आलं राव घंटे. 1 नंबर हिरोईन सारखी पोरगी आहे राव. तुम्ही आता मला घेणं नाही देणं नाही, मी डायरेक्ट पाहुण्याला जाऊन सांगन हे भामटे लबाडे, याला पोरगी देऊ नका म्हणून. बोलू नका ना. अहो एवढ्या दिवसानंतर आले, जुवले, पत्रिकेतले गुन्हे बिन जुवले, आज लोक इथपर्यंत दारापर्यंत. अरे पण मला काय करायचं, माझ्या पैशाची घेणं आहे. तुपलं तू बघ ना. कोण आहे अजून त्या बरोबर कोणी? चेअरमन चेअरमन कडून घेईन बाळू भाऊ दे, नाही तर चला ते पुरी बाळ भाऊ बाळ भाऊ मी काय म्हणतो ऐका तुम्ही ना तर 5 मिनिट फक्त. मला 5 मिनिटं वेळ दे. मी असं जातो ना असे पैसे घेऊन. तू 5 मिनिटात नाही आला तर मी डायरेक्ट पाहुण्याकडे येणार. 6 मिनिटाला घरात. कशाला तुम्ही देऊ राहिलो राव. अरे पैसे येत माझे, ओरडू नको म्हणजे काय करू. नाही तर 6 मिनिटाला आम्ही पाहुणे. नाही 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 हो, मी जातो. जा लवकर. कशाला बाहेर गेले काय? काय 5 मिनिट 10,000 रुपये देणार अर्जंट. 10,000 लगेच द्या ना. काय लग्न जमलंय तुझं, लोकांना वावळून टाक. एवढी भारी सोयरी भेटली. यांच्या राहिलं. 6 मिनिट झालाय, जाऊ काय तिकडं. अजून एखादं मिनिट. हो थांब. तुम्हाला म्हटलं होतं राव भाऊ हे बघा मोजायची गरज नाही, आहे तेवढे एकदम तुमचे. आणि परत अशी काशी करायची नाही. टायमाला घेतले ना पैसे द्यायचे. हा नाही तर जाऊन सांग का पाहुण्याला. आता दिले ना तुमचे राव पैसे. नाही हे लबाडे भामटे म्हणून. आता पैसे भेटले जाऊन द्या ना. नाही पण नको एखाद्याचे लेकर बिकर आरडावाडा कमी करा. तुमचे पैसे हळूच. पैसे मिळाले ना तुम्हाला. बस आता तुमचं लगेच सुट्टी घ्यायची. आता एवढं प्रेमान चालू. अरे! माझं एवढं सॉरी मी भाऊ तुम्ही राव दिले राव घंटे घेऊन आणलं राव. माझं एवढं इथं आयुष्याचा प्रश्न आहे राव. काय राव भाऊ? पण असे काशी न करी जाऊ. चुकलं राव. हा अरे चल. हे पेपर वाल्याचं बिल होतं त्याला तक देऊन टाकले मिटवले अंदाज. बरं मी निघू का पाहुणे मग?
मग ते आम्ही पोरगी बघायला कधी यायचं? अरे कोणीच पोरगी बघायला असं मी कुठं सांगितलं पोरगी बघायला या? म्हणजे तुम्ही हे स्थळ घेऊन आले नव्हते काय? नाही, आम्ही स्थळ घेऊन नाही आलो. असं कसं? आता तुम्ही जर एवढं आमचं पोरग बघितलंय, आमचा पाहुणचार केलाय, आता आम्ही बी तुमची पोरगी बघायला येणार नाही, मी सरपंचकडे आलतो फरसन घ्यायला. ते म्हणले जा म्हणे 1-5 मिनिटं म्हणे माझं काम करून या, म्हणून मी इकडे आलो. असं चला येतो मी. या 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 या. चुकून सोयरे एवढ्या दिवसानंतर गुण पण जुळले राव. कुंडलीनी मॅच झाली. कसं करायचं राव चेअरमॅन? माझं काय करणं प्रारब्धाचे भोग येत राव. एवढे भारी सुंदर मुलगी राव चेअरमॅन. हिरोईनच होती. हा ती हिरोईनच होती. अरे मी काय इंग्लिश मध्ये सांगितलं का? अरे बावलाटा, ती बॉलिवूडची हिरोईन होती. त्यांनी आपल्याला गुगलवरचा फोटो दाखवलाय. आता का बघू, आता कशाला करायचं थोड्यासाठी? मामी हे सगळे आज बसलेले आहेत मामंती. जा तुम्ही पहा. इथं सोयरिकी जमावता होय तुम्ही? तू कशाला आली? लोकांच्या सोयरिकी जमवायला तुम्हाला टाइम आहे आणि माझ्या भावाला सोयरिकी आणा म्हटलं तर तुमच्या पोटात कळ आली. अरे ऐक ना तुला मी सगळं लोक सांगतो. जवळचे तुम्हाला आणि आम्ही परके. तुम्ही घरी चला, बघते मी तुमच्याकडं. अरे 5 मिनिटं आलो मी तुला सांगतो.